ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. पहिलं वाक्य पाठ 21वा. चार शिष्य, चार कन्याएं, चार फल और चार पुस्तके यहाँ है. म्हणजे चार विद्यार्थी, चार मुली, चार फळ आणि चार पुस्तकं या ठिकाणी आहेत. मग चत्वारः शिष्याः म्हणू शकता किंवा छात्र सुद्धा म्हणू शकता. शिष्याः. चार कन्या, चतस्रः कन्याः. चत्वारि फलानि, चत्वारि पुस्तकानि आणि च अत्र संती. बघा, म्हणजे तीनही लिंगांचा उपयोग या ठिकाणी झालाय. चार बालक को और चार बालिकाओं को ये चार फल दो. मग आपण भवानच घेऊया. आपण द्या. भवान चार बालकों को. काय येईल बरं या ठिकाणी? मग आता ज्या ज्या ठिकाणी देण्याची क्रिया असते त्या त्या ठिकाणी कुठली विभक्ती होते? दाने चतुर्थी. माता ह्या चार बालकांची काय होणार? बोला, कुठली विभक्ती होणार? चतुर्थी. हा, चतुर्थी विभक्ती होणार. काय? चार बालकों को. मग काय येणार? चतुर्भ्यः. बघा, चतुर म्हणून म्हटलं शब्दपाठ पाहिजे. चतुर्भ्यः, चतुर्भ्यः बालकेभ्यः. समजलं नाही तर लगेच विचारायचं आहे. सगळीकडे चार मुलांना, चार मुलींना. मुलींसाठी काय येतं? चतुस्रुभ्यः कन्याभ्यः. काय येणार पुढे? ये चार फल दो. एतानी चत्वारि फला. एतानी चत्वारि फलानी. आता दो म्हणजे दे. लोट लकार आहे. यच्छतु किंवा ददातु पण चालेल. मग भवान आलं म्हणून आपण घेतलं यच्छतु. भवान चतुर्भ्यः बालकेभ्यः चतुस्रुभ्यः कन्याभ्यः च एतानि चत्वारि फलानि यच्छतु. पुढे चार शिष्य चतुर्वर्ग के लिए चतुर्भुज की चार बार वंदना करते हैं. चार विद्यार्थी चतुर्वर्गासाठी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्षासाठी विष्णूची चार वेळा वंदना करतात. सोपं आहे बघा. काय येणार? चार शिष्य, मग चत्वारः शिष्याः, कारण की पुल्लिंग आहे. चत्वारः शिष्याः चतुर्वर्ग केली. चतुर्वर्गासाठी आलं म्हणजे चतुर्थी विभक्ती. व चतुर्वर्गाची चतुर्थी विभक्ती चतुर्वर्गाय. राम रामाय. चतुर्भुजाची च आलेला आहे म्हणजे चतुर्भुजस्य चार वेळा. चतुर्वारम एकवारम एक वेळा. द्विवारम दोन वेळा. त्रिवारम तीन वेळा. चतुर्वारम चार वेळा. पंचवारम पाच वेळा. दशवारम दहा वेळा. वंदना करते हे. मग वंदनते. धातू गेलेला आहे आपल्याला परस्मय पदात, आत्मनेपदात. चार.
चार छात्रों को ये चार बार चार प्रकार से दो. चार मुलांना चा हे ही चार फळं चार वेळा चार प्रकाराने द्या. मग आता देण्याची क्रिया आहे. पहिला आपण घेऊया भवान करता आणि यच्छतु क्रियापद. हे झालं सोपं वाक्य, म्हणजे ज्या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद आपण वापरतो. मग पुढे ये चार मुलांना, मग देण्याची क्रिया असल्यामुळे झाली चतुर्थी विभक्ती. मुलांना बालकेभ्यः ही चार फळं एतानी जवळची असल्यामुळे एतानी, दूरची असतील तर तानी. एतानी चत्वारी फलानी, चत्वारी फलानी काय चार बार चतुर्वारम काय वाक्य जातं बघाय. चार प्रकार से चतुर्धा, चतुर्धा यच्छतु. बघा भवान चतुर्भ्यः बालकेभ्यः एतानि चत्वारि फलानि चतुर्वारं चतुर्धा यच्छतु. आता हे चार चारचं संपलं. राजा शत्रू पर प्रहार करता है. राजासाठी शब्द गेला आहे भूपती. घेऊया आपण नृप, हा आपण नेहमीच घेतो. भूपती ही शत्रू पर, शत्रू एकच आहे. शत्रुम, शत्रुम प्रहरती, प्रहरती. सोपं वाक्य. आता इथून पुढचे अ, भूपती ही शत्रुम प्रहरती. राजा शत्रूवर प्रहार करतो. वह धन संग्रह करता है. वह तो धनाचा संग्रह करतो. मग संग्रह करण्यासाठी आपण धातू बघितला होता आहरती. सह धनम संहरती. होय. आहरती, संहरती म्हणजे नष्ट करणे. आहरती म्हणजे संग्रह करणे किंवा आणणे. अशा प्रकारचे दोन अर्थ आपण पाहिलेले आहेत. दुर्जन धन चुराता है. दुर्जनः धनम चोरी करण्यासाठी आपण शब्द पाहिला होता अपहरती. अप उपसर्ग अपर आणि रू धातू. रूचं होतं हरती, रूचं हरती कसं होतं हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. रूचं होतं अर, म्हणजे तो गुण होतो का, तर तो प्रथम गणातला धातू आहे म्हणून. मैं शत्रुओं का संहार करूंगा. आता सगळं भविष्य काळामध्ये जातंय वाक्य. मी शत्रूंना मारेन. आता एक शत्रू नाहीये, अनेक आहे, दीर्घ होणार. अहम शत्रून मारणार. तर काय आपण पाहिलं मारण्यासाठी संहर्ष संहरिष्यामी. संहरिष्यामी. बघा पठती पठिष्यामी, हरती हरिष्यामी. पुढे अहम असते बरोबर हम्म. आहे. मैं जल में विहार करूंगा. मी अप पाण्यामध्ये अहम जले विहरिष्यामी. वि उपसर्ग ऋ धातू विहरिष्यामी. मी पाण्यामध्ये विहार करेन, आनंद घेईन, फिरेन. मैं दुःखों का परिहार करूंगा. अहम एक दुःख नाहीये, अनेक आहेत. दुःख नपुंसकलिंग शब्द आहे. अहम दुःखानी, अरे अहम दुःखानी काय आहे मैं परिहार करूंगा. परिहार करण्यासाठी काय केलेलं आहे अं, परिहरिष्यामी आपण घेऊया. छोडूंगा, नष्ट करण्याच्या ऐवजी आपण हे घेऊ
परिहरिष्यामि म्हणजे परिहार करणं, दूर करणं असा त्याचा अर्थ आहे. 11. समजलं नाही विचारायचं आहे. दुर्जन कन्या का अपहरण करता है. दुर्जनः कन्याम अपहरण करता है वर्तमान काळात आहे. अपहरती. दुर्जनः तृतीय पुरुषामध्ये आहे. तिसरं नाव आहे म्हणून अपहरती. वह बालिका को फूल उपहार देता है. सह बाल बालिकां बालिकाम पुष्पं देतो ना. तर देण्याची क्रिया आहे बघा. ना. हा सुंदर. अहम सह बालिकायै फलम उपहरती. पुष्पाने ना. अ, फूल देता है. पुष्प देते. अय्यो. तर पुष्प देते. किंवा सुमनसम किंवा सोप पुष्पम उपहरती. सह तृतीय पुरुष आहे म्हणून उपहरती. वह धर्म का उद्धार करे. सह आता या ठिकाणी आज्ञा आहे. सह धर्मम उद्धरेत म्हणजे त्यांनी उद्धार. धर्माला वर घ्यावं किंवा धर्माचा उद्धार करावा. उपहरेत. सह धर्मम उपहरेत. उद्धरेत सॉरी उद्धरेत. पुढे. वह कथा कहे. सह कथा कथम उदाहरेत. उदाहरेत. उदाहरतु असं म्हटलं तरी हरकत नाही. हम्म. वह सत्य व्यवहार करे. सह वह सत्यम व्यवहरेत. त्याने सत्याचा व्यवहार करो. तो सत्याचा व्यवहार करो. पुढे. वह वह असत्य न बोले. सह असत्यम न व्याहरेत. कारण की हा धातू आपल्याला दिलेला आहे त्यांनी. व्याहर म्हणजे बोलणे. व्याहरती. सह असत्यम न व्याहरेत. त्याने असत्य न बोलावं. वह वह गुरु को मनाता है. सह गुरुम म्हणण्यासाठी काय आहे. अनुनयती. अणु उपसर्गपूर्वक नय धातू. तो गुरुला समजावतो किंवा मनवतो किंवा त्याचं जे बोलणं आहे ते पूर्ण करवतो. वह कृष्ण का अभिनय करता है. सह कृष्णम कृष्ण अभिनयति. अभिनयति अभिनयति. 19. फटाफट संपले वाक्य. तू त्वं दुःखों को दूर करता है. तू त्वं आपण त्वम घेऊया. त्वम आता एक आहे का अनेक आहेत. दुःखानी त्यांनी सांगितलेलं दूर आहे अपनयती वापरायचं आहे. अपनयसी. त्वम दुःखानी अपनयसी. तू फूल ला. त्वं त्वम आ- आज्ञा के लिए नहीं. हा त्वम तू फूल आण. त्वम पुष्पम आहर. जसं पठ. जसं पठतू पठताम पठंतु. पठ तसं आहरतु आहरताम आहरंतु. आहर. 21. गुरु शिष्य का उपनयन करे. आज्ञा आहे या ठिकाणी पुन्हा. गुरुहु
शिष्यम उपनयेत किंवा उप दोन्ही पण लिहूया आता. उपनयतु. बघा समजतंय का? 22. राम सीता से विवाह करे. रामः सीतां परिणयेत किंवा परिणयतु. 23. विंशतिः. चालेल. अ कवी कवी. पुस्तक रचे. कवी ही एक एक अनेक एकच आहे. कवी ही एकच आहे. पुस्तकम त्याचे रचण्यासाठी काय केलेलं आहे? साठी हम्म, काय? तर प्रणी म्हणलंय त्याने, ग्रंथ हा लिखणार. प्रणी. काय येणार? प्र न येत प्रणयेत किंवा प्रणयतु. प्रणयतु. मग या ठिकाणी न चा ण होत आहे बघा. उदाहरण वाक्यामध्ये दिलंय का? हो. त्या न चा न का होतो हे तुम्हाला माहिती आहे. प्रणयतु. कविः पुस्तकं प्रणयत. पुढे 24. राजा राजा विवाद का निर्णय करेगा. भविष्यकाळ. राजा सुद्धा शब्द आहे. राजा, राजानो, राजानः. नृपः घ्यावे. नृपः हम्म, विवादम निर्णय विवादम निर्णयाचा निर्णय निर्णयिष्यति. शक्ती. याचं असं होणार निर्णयष्यति. भविष्यकाळ वेगळा होतो. त्यांनी उदाहरण वाक्यामध्ये दिलेलं आहे. राजा नृपः विवादम निर्णेष्यति. ठीक आहे. परिणेष्यति, निर्णेष्यति. अशा प्रकारे आपण हे वाक्य पाहिलेले आहेत. संपले, लगेच संपले हे. ठीक आहे. चालेल. पुढे बघूया 22व्या पाठात प्रवेश. चला करूया आपण सुरुवात पुढच्या पाठाला. याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. फक्त हे सुरुवातीचे जे 4-5 वाक्य आहेत 4-4 चे ते थोडेसे अवघड आहेत. अवघड आहे. लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. चालेल. ओके. आता आपण प्रवेश करत आहोत 12व्या पाठामध्ये. 22व्या पाठामध्ये. त्याचा आपण संधीचा नियम सुंदर प्रकारे समजून घेऊया. बघा सोप्या पद्धतीने सांगतो. 22व्या आणि 23व्या दोन्ही पाठातील नियम एकदाच सांगतो, कारण की ते सलगच समजून घ्यायचे नियम आहेत. लक्ष द्या, हे गीतेमध्ये जागोजागी आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये हा नियम असणारच आहे. बघा या नियमाला असं काही नाव दिलेलं नाहीये, पण आपण त्याला नाव देऊया उत्व. उत्व संधी. ठीक आहे. संधीचे 3 मुख्य प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यातील आता
विसर्ग संधीला आपण मागेच सुरुवात केलेली आहे. त्या विसर्ग संधीतला अत्यंत महत्त्वाचा नियम आता आपण समजून घेणार आहोत. किती सोपा आहे तुम्ही बघा. बघा, आता ह्याला आपण नाव देऊया उत्व 1. का? तर उत्व 2 सुद्धा आहे. मग असे काही नावं दिलेली नाही आहेत, पण आपण त्याला नाव देत आहोत. उत्व 1 काय संधी आहे समजून घेऊया. बघा, विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे जर अ असेल, किती सोपं आहे. विसर्गाच्या मागे किंवा विसर्गाच्या पुढे अ असेल तर विसर्गाचा ऊ होतो. विसर्गाचा काय होणार आहे? ऊ होणार आहे. ठीक आहे. म्हणून विसर्गाचा ऊ होतो म्हणून उत्व संधी ह्याला नाव आपण दिलेलं आहे. कसा नियम आहे? विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे जर अ असेल तर विसर्गाचा ऊ होतो. आता ह्याचं लगेच एक उदाहरण आपण पाहूया. रामः अस्ति. हा हे झालं त्याचं उदाहरण. बघा आता. मग आता विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे अ आहे का? बघा, राम मधला अ विसर्ग आणि अस्ति मधला अ आणि स्ति तसाच. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? या दोघांना बोल्ड करतो. तर आता काय होणार? विसर्गाचा होणार उ. मग राम आणि तो अ विसर्गाचा झाला उ, अस्ति आहे तसाच. इथपर्यंत काय शंका? विसर्गाचा झालेला आहे उ, त्याला आपण बोल्ड करतो. काय संधी आहे? विसर्गाच्या मागे अ, विसर्गाच्या पुढे अ असेल तर विसर्गाचा उ होतो. आता आपल्याला माहितीच आहे अ आणि उ मिळून काय होतं बरं? गुणसंधी आठवा. व अ च्या पुढे जर उ आला तर त्यांचा ओ होतो आणि अस्ति आहे असाच. आता मी इथे नावं लिहितो म्हणजे ती संधी तुम्हाला कळेल कुठली झाली. उत्व 1 या ठिकाणी झाली. इथे कुठली झाली? गुण. गुण. मग आता मी काय करतो? दोघांना फक्त जोडून टाकतो. रामो आणि राम. अस्ति. इथपर्यंत क्लिअर आहे? अजून एक उदाहरण दे. हा. मग आता इथे कुठले नियम लागणार आहे? ज्याला कळेल त्याला सगळ्या संधी लक्षात आहेत हे मला कळून जाईल. बलराम दादा. हा स्वर बोला. संधी. नाही, रामो आता अस्ति. कुठली संधी स्वर असं नाही सांगायचंय. स्पेसिफिक सांगायचं. स्वर संधीच होणार आहे, पण कुठली? स्वर संधीमध्ये भरपूर आहेत. तर अवग्रह येईल तिथे. सुंदर. मग त्या संधीचं नाव काय आहे? पूर्व पूर्वरूप रूप. रूप. म्हणजे त्या अ ला काय होणार? पूर्वीचा जो ओ आहे त्याचं रूप प्राप्त होणार आणि तिथे अ आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? अवग्रह एस. अवग्रह लिहितो. मग रामोस्ति. आता ही रामो. प्रक्रिया पुन्हा एकदा सगळी सांगणार आहे. लक्ष द्या. विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे जर अ असेल विसर्गाचा होतो उ, म्हणून याचं नाव आहे उत्व. मग आता रामः अस्ति याच्यामध्ये काय झालं? मागे आणि पुढे अ आहे. मग त्या विसर्गाचा झाला उ, उत्व संधीच्या नियमाने. आणि अ आणि उ यांचा मिळून होतो ओ, गुणसंधीच्या नियमाने. आणि हा जो अ आहे त्याचा होतो द्विखंड, पूर्वरूप संधीच्या नियमाने. झालं रामोस्ति. मग सर हा जो द्विखंड आहे हा वाचायचा कसा? तर त्याला फक्त स्ट्रेच करायचं असतं, त्याला ओढायचं असतं रामोस्ति. कारण की याचा असा काही उच्चार नाहीये. जो हा द्विखंड आहे याचा काही उच्चार नाहीये आपल्या शास्त्रामध्ये. तर त्याला ओढायचं रामोस्ति. आणि तो द्विखंड कशाचं प्रतीक आहे? अ चं प्रतीक आहे. अ त्या ठिकाणी आहे, हा सांगणारा तो द्विखंड आहे. अजून एक उदाहरण पाहूया जेणेकरून व्यवस्थित क्लिअर होईल. बघा, आता घेऊया आपण
कृष्णः कृष्णः अ, अत्ति अत्ति म्हणजे खातो. कृष्ण खातो. मग आता या ठिकाणी काय होणार? आता मी थोडीशी उडी मारतो. कृष्णो प्लस अत्ति. कळतंय का बघा? हम्म. आता तुम्हाला पहिला प्रक्रिया माहीत झाली. आता तुम्ही असं पण म्हणू शकता, विसर्गाच्या मागे आणि पुढे जर अ असेल तर विसर्गाच्या जागी ओ होतो असं म्हटलं तरी चालतं. कळते का? ही पूर्ण प्रक्रिया सांगायच्या ऐवजी जर तुम्ही असं म्हटले की विसर्गाच्या मागे अ आणि पुढे अ असेल तर विसर्गाचा ओ होतो असं म्हटलं तरी चालतं. किंवा मग पूर्ण प्रक्रिया सांगा, विसर्गाचा होईल उ, उ आणि मागील अ मिळून होईल ओ. मग आता इथे कुठली संधी लागणार पुढे? पूर्व रूप. रूप. आता काय होणार आहे? कृष्ण कृष्णो कृष्णो कृष्णोस्ति. मग याचा कृष्णो अर्थ काय? कृष्ण अत्ति 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 कृष्णोती. संधी कृष्ण. झाल्यानंतर अर्थ बदलत असतो का? नाही. समास झाल्यानंतर अर्थ बदलत असतो, संधीमध्ये अर्थ बदलत नाही. म्हणून झालं कृष्णोती. ठीक आहे. मग ही सोपी संधी आहे. या संधीचं सूत्र आहे अतो रोर प्लुता द प्लुते. तर त्याचा बराचसा मोठासा नियम त्यांनी सांगितलेला आहे. आपण हे एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं. त्यांनी दिलेले 2-4 उदाहरणं आपण पाहूया आता. बघा, आणि मी तुम्हाला दाखवेल गीतेमध्ये कसं हे जागोजागी आलेलं. सह प्लस अगच्छत हे त्यांनी पहिलं उदाहरण तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. सह अगच्छत. आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता का काय होईल? सांगू शकताय. सो तो गच्छत. मग सो गच्छत. गच्छतचा अर्थ काय? तो गेला. सह अगच्छत, सो गच्छत. आता मी डायरेक्ट उत्तर लिहितोय, तुम्हाला कळतंय हे गृहीत धरून. एषः अत्र काय होणार? एषोत्र. तुम्ही पूर्ण संधी जर लावायला गेले तरी पण जमेल, पण सोपी असल्यामुळे कह प्लस अयम काय होणार? ओयम. 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 हम्म. ओयम म्हणजे कह अयम. हा कोण? हा नाही, तो. अयम इमौ इमे. हा कोण? बर. रामः अवदत काय होणार बोला? राम. राम रामो वदत. रामो राम वदत. वदत म्हणजे काय? रामः अवदत राम म्हणाला. बोल. देवः अधुना काय होणार? देवो देवोधुना धुना. ओधुना. म्हणजे काय? अधुना देवो म्हणजे धुना. आता. देव आता क्रियापद त्यांनी नाही दिलेले. नृपः अकरोत बोला. नृपो गुरुबंधू बोला. ओ करत. नृपो नृपो करत. करोत. नृपो करत. कर. करोत म्हणजे राजाने केलं. झालं. अकरोत म्हणजे केलं. बर. हम्म. छात्रः अपठत. छात्रः अपठत म्हणजे काय? विद्यार्थ्याने अभ्यास केला. कसं होणार मग? छात्रो छात्रो पठत. 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 मग आता छात्रो पठत आल्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे त्या ठिकाणी अ आहे आणि ते भूतकाळाचं रूप आहे. चालेल. तुम्हाला धड्यांमध्ये कसं येणार? असं येणार आहे. तुम्हाला इथपर्यंत हम्म. पोहोचायचंय. आता आपण काय करतोय? संधी करतोय. तुम्हाला काय करायचंय? पुस्तकामध्ये तुम्ही जेव्हा धड्यांचा अभ्यास करणार त्यावेळी संधी होऊन आलेली असणार आहे. सह अयम, सो यम. यम सोयम. म्हणजे सह अयम, तो हा. ठीक आहे. हरिही असौ
असव. हरिही. हरी नाही. ही इथं आला. आपल्याला दुसरी संधी शिकावं लागणार आहे. ते पुढच्या हाफमध्ये आपण पाहूया. बर. आता थोडासा उलटा प्रवास करूया. आपल्याला दिलंय को कोत्रास्ती. करा बघू उलटा प्रवास आता. क आता ऑलरेडी अत्र अस्ति. हा अ- कह कः अत्र अत्र अस्ति. अत्र अ- अ- अस्ति. सुंदर अस्त्र. कह अत्र अत्र अस्ति. अस्ति रामो हसत. रामः रामः अहसत्. अहसत म्हणजे राम रामः हसला. हसला. भूतकाळातलं रूप आहे ते. देव. आता तुम्हाला माहित असलेलं नाव आपण घेऊया. सोहम. ह्यात दिलेलं हम्म. नाहीये पण मी घेतोय. हम्म. सह अह अहम अहम. सह हा मग एखाद्याचं नाव जर सोहम असेल मग त्याचा अर्थ काय? सह अयम सः अहम. सह म्हणजे काय? अहम. तो. आणि तो अहम तो. म्हणजे मी. मग आता सोहम मी. खूप जणांचं नाव असतं. मग त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. सह म्हणजे परमात्मवाचक शब्द आहे तो. आणि तो. अहम म्हणजे मी. तो मी आहे ज्याला तत्वमसी असं म्हणतात. त्याचंच हे वेगळं रूप आहे. कोपी म्हणजे बोला. कह अपि. कोऽपि कह. कह कः अपि अपि अपि. कोपी. अशा प्रकारे हे उलटी संधी सुद्धा आपण सॉल्व्ह केलेली आहे. बघा काय नियम आहे. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे जर अ असेल तर विसर्गाचा होतो उ. उ आणि ओ मागील अ मिळून त्यांचा होतो ओ. ओच्या ओ. ओ पुढे जर अ असेल तर अ ला पूर्वीचा असणाऱ्या ओचं रूप प्राप्त होतं म्हणून त्याला पूर्वरूप संधी म्हणतात. आणि त्या ठिकाणी अ आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय करतो? द्विखंड लिहितो. ठीक आहे. मग आता आपण आज तीनही संध्या पाहून घेऊयात जे पुढच्या पाठात सुद्धा आहे आणि या पाठात सुद्धा ती संधी आहे. मग त्या संधीचा नियम काय आहे तो आपण पुढच्या हाफमध्ये पाहूया. इथपर्यंत काय तुम्हाला कळलं नसेल तर विचारा. हम्म. सोपं आहे. हो सर. जागोजागी ही संधी येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. मग आता याच्या संबंधाने ह्याला जोडूनच काय दोन संध्या आहेत दोन त्या आपण पुढच्या हाफमध्ये पाहूया आणि त्याची उदाहरणं सुद्धा लक्षात घेऊया. लगेच जॉईन करा. गुरुबंधू लगेच जॉईन करा. गायब नका हो. चला जॉईन करा.